श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक व वांगी खुर्द येथील जागृत देवस्थान श्री बिरोबा महाराज मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करून अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 22 वर्षाची परंपरा चालू ठेवत आज शुक्रवार दिनांक 12/2/2021 रोजीची हरिकीर्तन सेवा हभप वाणीभूषण जगन्नाथ महाराज पाटील मुंबई यांचे जाहीर हरिकीर्तन।
पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पांडुरंगा करो प्रथमान संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग ही रचना विठोबाचा प्राणसखा असलेल्या भगवान श्री ज्ञानोबाराय यांची प्रत्येकाला परिचयाची असणारी अशी आहे। या अभंगातून भगवान श्री ज्ञानोबाराय आपण ज्याचे उपासक आहोत आणि जो आपला आराध्य आहे त्या भगवत दर्शनानं प्राप्त झालेल्या अनुभवाचं वाक्कथन करतात। विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने हा धर्म मंडप कीर्तन सभेकरता सुसज्ज झालाय त्याचा परिचय आपल्या ह्या श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक वांगी खुर्द या गावी असणारं भगवान श्री वीरभद्र महाराजांचं देवस्थान आणि 22व्या वर्षातला हा उत्सव संपन्न होतोय। इको कमी करा। परमपूज्य शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत अर्जुनजी नामदेव महाराज, महंत भागवताचार्य कृष्णाजी महाराज मती, मचिंद्र महाराज चोरमले, यशोदानंद महाराज मानी आणि हरी महाराज पिसाळ
या संत मंडळींच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय. महाराष्ट्रातील मान्यवर कीर्तनकारांच्या सोबतीला आपल्याला श्रवण सुखाचा आनंद देणारे आणि कर्णरंध्रांना कृतार्थ करणारी गायक वादक मंडळी आणि आपल्या भव्य उपस्थितीत हा दिव्य उत्सव राष्ट्रीय कीर्तन महोत्सव या स्वरूपाने संपन्न होतोय. या उत्सवाचं निमित्त आहे कलशारोहणाचा सोहळा. परिपूर्णतेचं प्रतीक आहे कळस. ज्ञानोबा म्हणतात, देवळाची कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16 बाजैसा. कळस परिपूर्णतेचं प्रतीक आहे. मी असा विचार केला, उत्सव जर कळसाचा असेल तर आपण अभंग पायाचा घेऊया. विठ्ठला कारण रूप पाहता लोचनी हा अभंग वारकरी भजन साधनेचा पाय आहे. याच्यावर पाय दिल्याशिवाय, याच्यावर पदार्पण केल्याशिवाय भजन परंपरा पुढे जात नाही. कोणत्याही मंडळाचं भजन असू द्या, रूप पाहता लोचनी म्हटल्याशिवाय भजन सुरू होत नाही. अजून तरी पुढं काय प्रगती होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे अजून तरी असं चालू आहे. विठ्ठला आणि दुसरी गोष्ट, काय बोलावं ही समस्या होती, विचार चालू होते. आमचे मते महाराज टाकळी भांडला घ्यायला आले. इथे येईपर्यंत काही निश्चित नव्हतं. मग जेव्हा आपल्या बिरोबा महाराजांचं स्वरूप पाहिलं, मग म्हटलं आज आपण ह्या रूपाचं वर्णन करावं. देवाला किती छान स्वरूपात ठेवलं पाहिजे. मला वाटतं महाराष्ट्रात जिथं जिथं वीरभद्राची उपासना चालू असेल आणि जिथं जिथं वीरभद्राची बिरोबाची मंदिर असतील त्यांना वांगीला आल्याशिवाय कळणार नाही, इतकं सुंदर स्वरूप. म्हणजे नुसतं वांगी नाही, हे वानगी दाखल. एक्झाम्पल, मासला, नमुना, डेमो. विठ्ठला आणि देवस्थानांची सेवा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. आमच्या डहाणूला एक संत झाल्या, शांतिमा पजवाणी. खूप मोठा अधिकार त्यांचा. पूज्यपाठ डोंगरे महाराज ते सुद्धा त्यांना खूप मानायचे. त्यांचं एक वाक्य आहे, मंदिर बांधण्यात उत्साही असलेले लोक त्या मंदिराला उत्सवी ठेवण्यात उदास असतात. पहा आपली ही रचना. मंदिराची उभारणी करण्यात उत्साही आणि उत्सवी ठेवण्यात उदासी. विठ्ठल त्यामुळे मंदिर बांधणं सोपं आहे, पण ते जिवंत ठेवणं फार कठीण आहे. आणि ते मंदिर जिवंत कसं राहील, त्याचा अर्थ जिवंत राहिला की मंदिर जिवंत राहतं. जिथे मंगलता, दिव्यता आणि रम्यता वास करते त्याला मंदिर असं म्हणतात. आणि आम्हाला मंदिर छान ठेवता आली पाहिजे, ती छान ठेवली पाहिजे. छान ठेवून सुद्धा सगळ्यात उशिरा का उघडली गेली कळलं नाही. विठ्ठल लॉकडाऊन ओपन होताना मंदिरांचाच पहिला नंबर लागेल असा अंदाज होता, पण अनुस्वाराने घोळ झाला. विठ्ठला जे हसले त्यांच्या घोळ लक्षात आला असावा, बाकीच्यांचा घोळ झाला असावा. मग विठ्ठला मला फार वाटत होतं की मंदिर सगळ्यात आधी उघडली जायला पाहिजे होती. आणि का उघडली गेली पाहिजेत ही मंदिरांची कारण पण जरा दमदार पद्धतीने सांगितली गेली पाहिजे होती असं मला वाटतं. आम्ही सांगण्यात कमजोर झालो म्हणून ते मंदिर उघडण्यात त्यांनी उशीर केला. आमचं सांगणं थोडं दमदार असायलाच हवं होतं. एक निश्चलानंद महाराज नावाचे शंकराचार्य उभे राहिले तर आषाढ महिन्यात ओरिसात जगन्नाथपुरीला रथयात्रा झाली. विठ्ठला काय चर्चा केल्या मंदिरांबाबत उघडताना लोकांनी, ते म्हणाले फुलं विकत
टिकणारी जगले पाहिजेत, कारण त्यांना जगवायला मंदिर बांधलीत का आम्ही हे सांगायला पाहिजे होतं की तिथे गेल्यावर आमच्या मनातली नकारात्मकता निघून जाते, आम्हाला एक ऊर्जा प्राप्त होते. अरे बिरोबा महाराजांचं ह्या दर्शन घेतल्यानंतर एखादा माणूस जर प्रसन्न चेहऱ्याने नाही परत गेला तर तो माणूसच नाही. किती सुंदर होता, काय सुंदर पूजा बांधली, असं बघतच राहावं असं वाटत होतं. तो घोंगडीचा टोप ज्यांनी पाहिला नसेल ना त्यांनी जेवणाचा टोप बघायच्या आधी महाराजांचा टोप बघावा. इतकं सुंदर हो, म्हणजे ती चर्या, ते स्वरूप माणसाचा दिवस बदलविल हो, आणि दिवस बदलवता बदलवता आपलं जीवन बदलविल. असं जे असतं ना त्याला मंदिर म्हणतात. मंदिर म्हणतात काय असावं लागतं तिथे? मंगलता पाहिजे, ती उपासनेने येते. दिव्यता पाहिजे, ती विचारांनी येते. आणि रम्यता पाहिजे, ती भावमयतेने येते. विठ्ठला मंगलता उपासनेने येते. भगवंताची काहीतरी सेवा चालली पाहिजे, पूजा असेल, नियमाची आरती असेल, सायंकाळचा हरिपाठ असेल, हे दररोजचं तिथं झालं पाहिजे. ते एनर्जेटिक पॉइंट, ऊर्जा स्थळ आहे आपलं, तिथून ऊर्जा मिळवायची मग पुढे कामं करायची. दुर्दैव आहे काही काही गावांच्या मंदिरांना कोणाची नजर लागली, या सप्त्याच्या काल्यापासून त्या सप्त्याच्या काकड आरतीपर्यंत ते जुगाऱ्यांना ऑन काय म्हणतात बीओटी बेसिस केलंय का काय काय म्हणतात, बिल टू ऑपरेट अँड ट्रान्सफर. विठ्ठला ते त्यांच्याच ताब्यात असतो. बरं ते असे बसतात ना, नकळे दिवस की राती अखंड लागली सीट होती. किती दुर्दैव. मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथे असते त्याला मंदिर असं म्हणतात. आणि अशा ह्या मंदिराचा कलशारोहण सोहळा, त्याच्या निमित्ताने असलेला हा संपन्न होणारा उत्सव आपल्या संयोजन समितीच्या वतीने अत्यंत आग्रहानं आणि बळजबरीने ही बसवलेली तारीख आहे. मुळात मुंबईहून एवढ्या लांब यायचं हेच आम्हाला नको असतं, परंतु तुमचा स्नेह, प्रेम आम्हाला खेचून आणतं. त्यामुळे तिचून का होईना पण ती तारीख टिपून घ्यावी लागते. आपल्या सर्वांची भेट, आपल्या सर्वांचं दर्शन आणि या उत्सवाने प्राप्त होणारी ऊर्जा, त्या संपादना करता आपण इथं गोळा होतो आहोत. हे उत्सव परंपरेने होत राहिले, पण कोरोनाने त्याचं मूल्य लक्षात आणून दिलंय. ज्याला इंग्रजीमध्ये युटिलिटी म्हणतात, उपयुक्तता. का पाहिजे सप्ताह? बरेच लोकांना असं वाटत होतं हे उगाच काय, हा सप्ताह झाला का तो सप्ताह, तो सप्ताह झाला का तो सप्ताह. देवाने 9-10 महिने डायरेक्ट क्लोजअप करून टाकलं होतं. मग आता माणसं विचारतात आहे का कुठं कीर्तन आहे का, कुठं सप्ताह आहे का. जसा दुष्काळ पडला ना, जशी दुर्लभता आली तसा आदर द्विगुणित झाला. त्यामुळे आता सप्ते डबल वेगाने सुरू झाले. विठ्ठला आणि तुम्ही तर त्यात अजिबात काही कसूर ठेवलेली नाही. मला तर मध्ये मला प्रश्न पडतो, जर पहिल्या दिवशी ही स्थिती आहे तर तुम्ही पुढच्या सप्त्याला लोक बसवणार कुठे? अजून तर 7-8 दिवस पार करायचे आणि हे तर अपार आले. विठ्ठल अनेक चोखंदळ श्रोत्यांचा हा पट्टा ओळखला जातो. आम्ही आदरणीय प्रेममूर्ती उद्धवजी महाराजांच्या संपर्काने बऱ्याचदा या परिसरामध्ये आलो. मागच्या वेळेला आपल्या त्या गणेश खिंडलाही येणं झालं. आपली संख्या आणि श्रवणातलं सौख्य हे वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे मी मुंबईहून इथे येणं फार नवल नव्हे. विठ्ठला ज्ञानोबा यांचा हा अभंग आहे. या अभंगाने उपक्रम करावा, आपल्या उत्सवाची सुरुवात करावी, केवळ एवढ्याच भावनेने तो गायला गेलाय. काय आहे या अभंगाचं भाव तात्पर्य? ज्ञानोबाराय भगवत दर्शनाची अनुभूती नोंदवतात. ती अनुभूती नुसती अनुभूती नोंदवत नाही, ती अनुभूती कोणकोणत्या परिणामांनी आपला पदर भरत गेली आहे त्या संपन्नतेला, त्या समृद्धतेला, त्या अनुभूतीने प्राप्त झालेल्या कृतार्थतेला आणि त्या अनुभूतीच्या नियमाने अनुभवलेल्या आत्मीयतेला व्यक्त करतात. विठ्ठला
एकूण ज्ञानोबारायांचा हा भगवत दर्शनाचा अनुभव आहे आणि अनुभवाचं स्थान दैनंदिन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. तुम्ही खूप अशा कोर्सेस नंतर खूप सर्टिफिकेट जरी गोळा केले आणि जर मुलाखत द्यायला गेलात, इंटरव्ह्यूला गेलात, तर सगळे कागद तपासल्यानंतर त्या मुलाखत घेणाराचा एकच प्रश्न असतो, कोणता? एनी एक्सपिरियन्स? तुम्हाला काही अनुभव आहे का? असेल तर जॉईन व्हा, नाही तर थंडी चांगली पडलीये हे जळाव म्हणून उपयोगाला येईल. शेवटी मूल्य जे येतं ना ते अनुभवाला येतं. माझं किती पाठांतर झालंय, मला किती प्रक्रिया ज्ञात झाल्यात, मी किती चांगलं बोलू शकतो, या सगळ्या माहितीला, ह्या बोलण्याला मूल्य येण्याकरता त्याच्या मागे अनुभव उभा राहावा लागतो. नाहीतर अनुभवा वाचून अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. मला त्याचा प्रत्यय आला पाहिजे. ज्ञानाचा प्रांत सुद्धा साक्षात्कारात थांबतो ना, तोपर्यंत जे असतं त्या सगळ्याला परोक्ष ज्ञानच म्हणावं लागतं. साक्षात्काराची जागा ही सर्वोच्च मानली जाते. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये 7 दरवाजे सांगितलेले आहेत. भावार्थ ते राजभुवन, प्रथमदार वंटा श्रवण, मग पुढे मनन, निधिध्यासन, नित्यानित्य विवरण, विवेक, वैराग्य आणि शेवट सांगितला 7वा जाण साक्षात्कार. अनुभूती ही अंतिम मानली जाते. किंबहुना साधूला ओळखण्याच्या सुद्धा काही रीती आहे, काही रीती आहे. एक चमत्काराने ओळखला जाणारा साधू, आचरणाने ओळखला जाणारा साधू आणि अनुभूतीने ओळखला जाणारा साधू. चमत्काराने काहीतरी अघटित घडलं, बऱ्याचदा ते घडलेलंही नसतं, त्या बाबाच्या ते माथीच मारलं जातो आणि असा अनुभव तर प्रत्येकाला येतच राहतो. अहो, एका गावात आम्ही गेलो, त्या गावात अख्खा दिवस लाईट नव्हती. मी असं आपलं पाऊल टाकलं त्या गावात, त्या घरात, त्या यजमानाच्या, आणि ती लाईट आली. लाईट आल्यानंतर ते म्हणाले, महाराज अख्ख्या महाराष्ट्रातले बाबा लोक येऊन गेले, पण तुमचा पायगुण काही निराळाच आहे. म्हटलं काय झालं हो? ते म्हणाले अख्खा दिवस लाईट नव्हती, तुम्ही पाऊल टाकलं आणि लाईट आली. मी म्हटलं अहो, लोड शेडिंगचं टायमिंग बिघडलं असेल. नाही नाही नाही, काही वेगळीच पॉवर आहे. आता हे ते माझ्याच बाबतीत बोलतात असं थोडं, आपल्यालाही 4-2 जणांना हा अनुभव असतोच. लोक बोलतात वा वा चांगला दैवगुणी माणूस आहे, तो आला, लाईट आली. हे बघा, हे लोक म्हणत असतील तर लोकांना म्हणू द्या, पण आपण लय मनावर घ्यायचं नाही. आपण पाऊल टाकलं की लाईट येते. लक्षात ठेवा, एखाद दिवस असा असतो की आपण पाऊल टाकल्यावर गेलेली लाईट येते, हा, पण एखादा दिवस असाही उजाडतो बरं काय, असलेली जाऊ शकते. आणि ध्यानात ठेवा, जे पूजनाची घाई करतात ते विसर्जनाची पण घाई करतात. विठ्ठला आमच्या मुंबईला गणपती उत्सव असतो ना, गणेशोत्सव, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त घाई गणपती बसवायची ना, ज्यांचा गणपती 1.5 दिवस असतो त्यांनाच असते. ते पूजनाची घाई करतात, पण मग बुडवायला दुसऱ्या दिवशी लगेच विसर्जन. हो, चमत्काराने येणारी साधुता, चमत्काराने ओळखली जाणारी साधुता संप्रदायाने गौण मानली. संतांच्या जीवनात चमत्कार असतील, पण चमत्कार म्हणजे साधू, तो साधूचा स्थायी भाव नव्हे. मुळात अध्यात्माच्या प्रांतात केवळ चमत्काराने साधू ठरवणं हा मोठा चमत्कार आहे.
दुसरी बाब आचरण. यद्यदाचरती श्रेष्ठ या न्यायाने लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. आचरण त्यांचं छान आहे. ते पहाटे 4ला उठतात, 6ला जेवतात. हे सगळं, या सगळ्या बाबी त्याने साधुता दिली जाते. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. पण आमच्या संप्रदायाने ही मध्यम परीक्षा मानली आहे. संप्रदाय परमोच्च आणि श्रेष्ठ परीक्षा मानतो ती अनुभूतीची. त्याच्या जीवनात चमत्कार किती आहे, त्याच्या आचरणाची नियमावली काय आहे, यापेक्षा तो ज्या बोधाला प्राप्त झालाय ती अनुभूती कशी आहे. सोपं सांगू, इतर बाबींनी तो देवाच्या जवळ जाईल, पण अनुभूती अशी आहे महाराज, देव त्याच्या जवळ येईल. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे अनुभव हा शब्द तर मोघमच वापरला जातो ना. एक नको असलेला अनुभव आणि एक हवा असलेला अनुभव. भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंताला डोळे भरून पाहता येणं यापेक्षा वेगळा मोठा अनुभव मानलाच जात नाही. देवाला बघावं हीच भक्ताची इच्छा असते. जरा सोपं बोलू, देवाला बघणं हीच ज्याची इच्छा आहे तोच भक्त असतो. विठ्ठला नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती भाव, मग पाहिजे काय 10वी रूपमच गोपिका रमण, भगवत दर्शनाची अनुभूती. पण अनुभूतीला सुद्धा काही कंगोरे राहतात. एक तर अनुभूती येत नाही, आली तर कळत नाही, कळाली तर सांगता येत नाही, सांगता आली तर ऐकणारा भेटत नाही. जर ज्ञानोबाराय अनुभव सांगत असतील तर किती बॅरिगेट्स त्यांनी आज पार केलेत. पहिली गोष्ट अनुभव येतच नाही. किती कष्ट राहतात, किती प्रयत्न राहतात की तो अनुभव यावा, ती अनुभूती प्राप्त व्हावी, तो अनुभव यावा, त्या परमात्म्याने कृपा करावी. पुसावेसे हिची वाटे जी जी भेटी तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. अरे नको प्रत्यक्षात भेटू तर स्वप्नात येऊन जा किमान. एक गवळंत म्हणते तो स्वप्नात भेटायचा मार्ग पण बंद झाला. या प्रसंती प्रेम स्वप्नी धन्यास्ता सखियोषिता, अस्माकं तु गते कृष्णे गता निद्रा पिवैरिणी. स्वप्नात त्याचा अनुभव आला असता, पण तो जो आम्हाला सोडून गेलाय ना, तो जाताना एकटा नाही गेला, आमची झोप पण घेऊन गेला. मग आता तो नाही म्हणून झोप नाही, झोप नाही मग स्वप्न नाही, आणि स्वप्न नाही तर मग कृष्ण नाही. विठ्ठला तर आधी अनुभव येतच नाही. किती जप करतो आम्ही, वाऱ्या करतो, अभंग पाठांतर करतो, सगळं करतोय, पण अजून तो काही बाबा लक्ष घालत नाही. कोण पर्वकाळ पाहशील तीथ, काय बाबा कुठला मुहूर्त पाहतो, अजून कृपा करत नाही. कधी कृपा करीसी नेणे मज दिनाचे धावणे, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. अनुभूती येत नाही. पण अडचण अशी आहे, आली अनुभूती तर कळत नाही. अनुभव येणं वेगळं आणि कळणं वेगळं. जुनी कीर्तनकार मंडळी एक उदाहरण सांगत असतात. काय झालं, एकाला प्रवास करायचा होता, आणि प्रवास करत असताना मध्ये एक निबिड अरण्य होता, पूर्वीचा पायी प्रवास. त्याला त्या जंगलात शिरायच्या आधीच्या गावाच्या लोकांनी सांगितलं सावकाश सांभाळून जा. त्यामुळे काय झालं, नाही ते जंगलात 5 वर्षापासून एक भूत राहतोय.
सांभाळून जा बरं. तो म्हणाला काय हरकत नाही, विरोबा महाराजांना नमस्कार करून जाऊ, बघू काय आहे ते. ते म्हणाला मग भूताबद्दल तुमचं म्हणणं काय? काही नाही, जे माऊलीचं म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे. पळे भूत बाधा पेणे तिथे. भूत पळतं म्हणजे पळण्यासाठी असतं. तुम्हाला सध्या कुठं दिसत नाही, सध्या ती भूत माणसांमध्ये लॉन्च झाली. विठ्ठला म्हणून तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाचे पैसे खातात. विठ्ठला लोक गप्पा मारतात, भ्रष्टाचार होता कामा नये. अरे पण पैसे घेतल्याशिवाय तू पण 15 तारखेला बाहेर निघाला नव्हता. तेव्हा तो तू त्या उमेदवाराला म्हणायला पाहिजे होता ना, 1 रुपया द्यायचं नाही, गावच्या विकासाचं पहा. सदाचार, नीती, मूल्य हे काय दुसऱ्याची मक्तेदारी आहे का? माझं कर्तव्य नाही का? मला एकाने फोटो पाठवला होता, 2000 रुपयाची नोट, तिचा मास्क बनवला होता. मास्क, आता मास्क तर जनरल आहे. कोरोनाने आपल्याला दिलेल्या ह्या अनमोल भेटी आहेत, क्वारंटाईन, कोविड, आयसोलेशन, मास्क, सॅनिटायझर. आमच्या डिक्शनरी ते शब्द नव्हते कधी, आता ते लाईफ टाईम झाले. हो, लाईफ टाईम झाले. त्याने 2000च्या नोटीचा मास्क बनवला, त्याला अशा दोरे. मला त्याच्यावर सुचलं, म्हटलं कुठेतरी बसेल वा. म्हटलं हा 2000 नोटीचा मास्क 15 तारखेला आपल्याला घातला गेला. आणि मास्क घातला ना की आपले 2 अवयव झाकले जातात. मास्क घातल्यानंतर कोणते ते भाजीवाले घालतात तसा मास्क नाही, त्या असं वाटतं दाढी बसवली का काय, त्याचा वापर काय तो कळेना. 2 अवयव झाकतात बरोबर ना, कोणते? नाक आणि तोंड. तसं या 2000च्या नोटीचा जो मास्क आहे ना, याने पण 2 अवयव झाकले गेले. म्हणजे घेतले ना तुम्ही, आता 5 वर्षे तोंड उघडायचं नाही, कारण आता नाकच नाही भांडायला. मला काय म्हणायचंय, तोंडाला सांभाळून जावा, भूत आहे त्या जंगलात. त्यामुळे ठीक आहे. आता घाबरलेलाच निघाला, गेला घुसला त्या जंगलात. थंडी असून सुद्धा घाम फुटला होता. एकटाच तो निघालाय. तेवढ्यात समोर एक माणूस दिसला, बरं वाटलं याला जरा. दिसल्यानंतर तो म्हणाला बरे झाले बाबा भेटले तुम्ही, नाही तर माझं अवघड झालं होतं. तो माणूस यांना विचारतो, एवढ्या थंडीत तुम्हाला इतका घाम, तुम्हाला काय करणार हो? मागच्या गावच्या लोकांनी सांगितलं सांभाळून जावा, या जंगलात 5 वर्षापासून एक भूत राहते. तो माणूस म्हणाला अफवा आहे. ते म्हणाले तुम्हाला कसं काय माहिती? अहो या जंगलात भूतभीत काहीच राहत नाही, अफवा आहे, खोटा आहे. म्हणजे कसं काय? अहो मला मरून 5 वर्ष झाली, अजून एकदाही भेटलं नाही. विठ्ठला तो म्हणाला मग बरं आहे, काय खात बरं आहे, कोणाशी बोलतो? अनुभव येत नाही, आला तर कळत नाही. बरं कळाला तर सांगता येत नाही. दवाखान्यात जेव्हा रुग्ण म्हणून माणसं जातात ना, पोटात वगैरे जर दुखत असलं तर डॉक्टर विचारतात काय होतंय, काय होतंय काय तुम्हाला? तो डॉक्टर कसं तरीच होतंय. हा कोणता रोग आहे जरा सांगाल का मला, कोणी सायन्स स्टुडंट असाल तर? नाही तर गुगलवर सर्च करा www.कसतरी.com, विकिपीडिया येईल, काहीतरीच. विठ्ठला मग दुखतं की नाही पोटात? कसं दुखतं? कसं तरीच होतंय. म्हणजे जो जसा अनुभव आला सांगता येत नाही, कसं बोलता येत नाही. काही ना बोलण्याचा उत्साह फार असतो पण कौशल्य नसतं. आणि आमच्या बोकांडी फार बसलेली राहतात, कारण कधी कधी आभार मानणं हा तर दिव्य कार्यक्रम असतो बरं का. आता मी खूप लहान वयापासून कीर्तन करतो. माझं रनिंग 39 आहे. ते कीर्तन करतो त्याला 25 वर्ष झाली. तेव्हा लोक बाल कीर्तन करायला यायचे. एक जण असा उत्साही कार्यकर्ता आला आभार मानायला. काय सांगणार महाराजांबद्दल? मूर्ती महान पण कीर्ती किती लहान. घोळ ध्यानात आल्यावर थांबलाच नाही तो तिथे. जे जसं होतं ते तसं सांगतात आलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराज एका गावात अचानक गेले. त्या कार्यकर्त्यांची धावपळ झाली. त्यांनी दुसऱ्याला ऑर्डरच केले. ऑर्डर करायची होती. कोल्हापूरचे राजे आले, सतरंजी अंथरा, स्लिप ऑफ टंग म्हणतात त्याला. जीभ घसरली. काय झालं? राजापूरचे कोले आले, अंथरंजी संत्रा. काय तरा काही वेगळंच व्यक्त होतो.
काही माणसं इतक्या उत्साहात असतात ना, ते दशक्रिया वगैरे वर्षश्राद्धची कीर्तन, आणि मग पुढचं ज्याचा ह्या प्रांताशी संबंध नाही त्यांच्या ताब्यात माईक असतो आणि ते तेवढ्यासाठीच आपलं कीर्तन ऐकत असतात. तो ताबा घेतात. मग महाराजांनी आताच तुकाराम महाराजांच्या अभंगावर 2 तास प्रवचन केलंय. अरे बाबा, कीर्तन आहे ते जरा बघ तरी काय, एवढं इंडेक्स अनुक्रमणिकाच चुकली विठाला. अनुभव व्यक्त करता आला पाहिजे, व्यक्त करता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनुभव सांगता आला तर ऐकणारा तरी भेटला पाहिजे ना. माणसं तरसतात जेव्हा ऐकणारा भेटत नाही ना. तुम्ही चांगले श्रोते आहात, चांगला ऐकत आहात, चांगले जाणकार आहात, बहुश्रुत आहात, अनेक मान्यवरांचं श्रवण केलेली ती खूण तुमच्यावर दिसते. नाही तर काही वेळेला असा पश्चाताप होतो ना आम्हाला, आम्ही कीर्तनकार का झालो असा प्रश्न पडतो. इतक्या रेम्या डोक्याची माणसं भेटतात केव्हा विठ्ठला. ऐकणारे भेटावे लागतात ना. माझी जातीची मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. मग जात म्हणजे काय, कास्ट सर्टिफिकेट काढू नका. जात गेले का या बाहेर, जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, आणि ती कधीच नाही जात विठ्ठला. बाकीच्या जाती शरीराच्या आहेत, आपली जात कोणती? वरच्या बॉडीला काय किंमत आहे, आतमध्ये काय आहे ते महत्वाचं आहे. आणखी सोपं सांगू का, काचेचा ग्लास असतो, काचेचा तो असतो प्याला, पण तो ग्लासचा असल्यामुळे त्याला ग्लास म्हणण्याची सवय पडली. त्याच्यात काही भरलं जात नाही तोपर्यंत त्याला कशाचा म्हणतात, काचेचा. त्याच्यात पाणी भरलं की तुम्ही त्याला कशाचा म्हणता, पाण्याचा. दूध ओतलं तर, विष ओतलं तर, अमृत ओतलं तर अमृताचा, सरबत ओतलं तर, अमृत तुल्य ओतलं तर नवी प्रगती आहे. एकदा पिऊनच पहा. बरं आहे, काळ सुद्धा एकेकाला प्रतिष्ठा देत राहतो. त्यामुळे टपरीवाले आता शोरूम मध्ये आले विठ्ठला. येवल्यांनी केली पाया भरणी, त्याच्यामुळे बरीच भरणी झाली पुढे. दूध ओतलं दुधाचा, विष ओतलं विषाचा, अमृत ओतलं अमृताचा. हे कसं काय कळतं ते, तुम्ही जे होताल त्याचा. खरं सांगा, ग्लास कशाचा आहे, ग्लास काचेचा आहे ना. मग ही एवढी नावं का, त्याच कारण आहे, जे त्या ग्लासच्या आत आहे त्यावरून त्या ग्लासचा क्लास ठरतो, जात अशी असते. तो तसा भेटावा लागतो, मग त्या अभिव्यक्तीमध्ये आनंदाची अनुभूती येते. जर ज्ञानोबाराय हे सगळं आज करतायत, याचा अर्थ किती गोष्टी घडून आल्या. अनुभव आला, आलेला कळाला, सांगता आलं, ऐकणारा भेटला. पण हे पार करायला सुद्धा मजबूती लागते. एका वाक्यात सांगू, अनुभव येण्यासाठी साधना लागते, तो कळण्यासाठी संवेदना लागते, व्यक्त करण्यासाठी शब्दाची कृपा लागते, आणि ऐकणारा भेटण्यासाठी भाग्य लागतं विठ्ठला. आज ज्याला बघायचं होतं, ज्याच्या दर्शनाचा अनुभव घ्यायचा होता, तो बघता आला, तो जाणता आला, तो सांगता आला, आणि ऐकणार भेटल्यानंतर ज्ञानोबारायांचं भावजीवन व्यक्त झालं पहिल्या चरणात.
लोचनी रूप पाहता सुख झाले हो. हे साजणी, लोचनानी रूप पाहिलं सुख झालं. मी जे 4 मुद्दे आपल्या पुढे ठेवले. रूप लोचनी पाहिलं म्हणजे अनुभव आला. आपण पाहिलं ते रूप परमात्म्याचं आहे असं जर मत असेल तर अनुभव कळाला. अभंगाची रचना झाली म्हणजे शब्दांनी कृपा केली आणि ऐकणारं भेटावं असं वाटत होतं. साजणी पदाने ती कसर भरून काढली. साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले हो. आता रूप बघितले ते नेमकं कोणतं आणि कसं. भगवत पूज्यपाठ डोंगरेजी महाराज भगवंताचं रूप भक्त किती प्रकाराने पाहतो त्याचं वर्णन करायचे. भगवंत भक्ताला 3 प्रकाराने दर्शन देतो. एक, तुम्ही नामस्मरण करू लागलात ना, तुम्ही कीर्तन ऐकू, पहिलं म्हणजे श्रवण. तुम्ही कीर्तनाला येत चला, कीर्तनाला येत चला. कीर्तनाला येत राहिला, श्रवण घडलं की मग स्मरण घडत राहील. स्मरण हे श्रवणातून जन्माला येतं. तुम्ही कीर्तनाला येऊ लागलात की तुम्ही आपोआप नामस्मरण करत राहाल. किंबहुना तुम्ही नामस्मरण करत असाल तरच तुम्ही कीर्तनात आले होते हे कन्फर्म होतं. विठ्ठला मग नामस्मरण होऊ लागलं, चर्चा होऊ लागली, चिंतन घडू लागलं. मग घरी 4 माणसं घरातली एकत्र बसली की देवाच्या चर्चा सुरू झाल्या पाहिजेत. वृंदावनातल्या गोपींचं वर्णन आहे. गृहे गृहे गोप वधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेती. अहो त्या दूध विकायला जायच्या आणि बाजारात एकमेकीला भेटल्यावर चर्चा. विक्रेतु कामा किल गोप कन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्याधिकं मोहवशाद वोचत् गोविंद दामोदर माधवेती. रात्री झोपताना व्हॉट्सअपला कोणाचा मेसेज आला का, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय काही माणसं झोपत ती शेजारती. आणि सकाळी उठल्यावर पहिलं कोणाचे आले का, काकड आरती. काय जीवन झालं विठ्ठला. सुखम शयाना निलये निजेपी नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेती. किती गोड आहे हो. आम्ही ऐकतो कीर्तन आणि जीव सगळा माझ्या नवऱ्याची बायको. काय अवघड आहे हो. ही नावं यांना सापडली कुठं काय कळायला मार्ग नाही. तर सगळ्यात लोकप्रिय मी आमच्या परिचयातल्या गुरुने म्हटलं अवघड आहे तुम्हाला ही सिरियल आवडते असं तुमच्या बाबतीत घडलं तर कठीण आहे विठ्ठला. देवाने आयुष्य दिलंय कशा करताना आम्ही त्याची माती करतोय. मती स्थिर राहिली पाहिजे असं काहीतरी करा म्हणजे निदान माती होणार नाही. मग स्मरण करत राहिलो, चर्चा करत राहिलो की ती गोष्ट मनामध्ये घर करते. आणि जे मनात सतत राहतं ना ते एक दिवस स्वप्नात येतच. मनी वसे स्वप्नी दिसे. उलट करू का, जे आपल्याला स्वप्नी दिसे असं समजायचं तेच आपल्या मनी बसे. आता स्वप्नी काय दिसे सांगू नका कोणाला. ज्याची त्याची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, राहू द्या तशीच, रिझर्व राहू द्या. लहान मुलाला त्याला भूतच दिसतात. काय ते ग्रॅनी विठाला काय कुवत काय आपल्या बुद्धीची सांगतो ना. बालपणी भूत दिसतात, तरुणपणी नट्या दिसतात, म्हातारपणी यमदूत आणि रेडाच आलोच. जर आम्ही नामस्मरण करत असू तर स्वप्नामध्ये आपल्याला महापुरुषांची दर्शन सुरू होतात. भगवंताचं दर्शन सुरू होतं. स्वप्न ज्याची पवित्र झाली ना त्याचं जीवन पवित्र आहे असं समजावं विठ्ठला. त्यामुळे भगवंताचं पहिलं दर्शन स्वप्नात. सवे पांडुरंगे सवे पांडुरंगे
केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. स्वप्नातलं दर्शन. दुसरं सगुणातलं दर्शन. भगवंत असा आकार स्वरूपाने दिसतो. जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्रावर जेव्हा साधने करता बसले ना, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. भामचंद्रावर 15 दिवसांच्या अनुष्ठानाने भगवान सगुण रूपात दिसले. आणि तिसरा परमात्मा, त्याचं दर्शन कुठे? पहिलं स्वप्नात, दुसरं सगुणात. हो, रुक्माई आई साहेब वेगळ्या मंदिरात आहेत, मग एकटेच थांबलेत का? हो, भक्त आल्यावर त्यांच्यासोबत लढीवाळपणा. तुम्हाला अजून सोबत सांगू, हा विठोबा आहे ना, ज्ञानोबारायांनी आधी बघितला. ज्ञानोबारायांना भेटण्याच्या आधी निराळा होता तो. असा ब्रह्ममार्ग चुकले, नोगडे पंढरपुराशी आले, असा तो होता. पण ज्ञानोबाराय भेटल्यानंतर याचं प्रोफाईल पिक्चर चेंज झालं. आता तो कसा दिसतो? विठो माझा लेकुरवाळ, विठोबा झाले कुरवाळा, विठोबा झाले कुरवाळा, विठोबा झाले कुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा, 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 संगे गोपाळांचा. एरवी त्याच्या सेल्फीत तो फक्त एकटाच असायचा, सेल्फिश असं असायचं. पण ज्ञानोबारायांनी असं बदलवलं महाराज देवाचं स्वरूप. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, पंका कडीवरी, चोखा जीवा बरोबरी. देवाला या स्वरूपात पाहिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, बरोबर देव सापडला, बरोबर हेच ते रूप आहे जे मला अपेक्षित आहे, मला अपेक्षित आहे. सुख झाले हो. आणि आजही आपण गेलात तर, आणि ज्यांना ज्यांना सुख समाधान शांती हवी आहे ना, ते मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे पंढरपूर. तिथं जावं, त्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरा. हे घरी खोदत बसलेत, ते घरी कुठून मिळणार? शोधून सापडणार नाही महाराज. माणसं इकडं तिकडं शोधत पास, तिथं ती व्यवस्थाच नाही. प्रपंचात जर ते तिथं तसं भेटत असतं तर हिमालय कशाला हाऊसफुल झाला असता. प्रपंची जरी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे. मग सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी पा. तो द्यायला बसलाय, प्रेम द्यायला बसलाय. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत से. माऊलींना आनंद झाला, सुख झालं, सुख झाले हो. लोक घरी शोधत बसतात. ते सातारा जिल्ह्यात एक संत झाले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांना भेटायला एक वृद्ध व्यक्ती गेली. अरे महाराज, मुलगा सांगून ऐकत नाही, काय करू बरं? आता जागतिक पिता संघटनेची एकूणच तक्रार. त्याला वाटलं महाराज मस्त आपल्या मनासारखं करतील. लोकांना पण आपल्या मनासारखं सांगणाराच महाराज लागतो विठ्ठला. हो, मला तर दिव्य अनुभव घेतलेत. मी मुंबईकर असलो तरी सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो ना. अहो, एका आजीनं सांगितलं, महाराज आज जरा रडवा. म्हटलं का, संसारात काही कमी झालंय का? रडवा म्हणजे तिथं रडारडच चालू आहे ना, रच्या पुढे डच आहे ना. तिथं तर देवाचा आनंद घ्यायचा आहे. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, सुखाचा संवाद. आणि तुम्ही पण फारच गोष्ट होतो, बाबा लईच रडवलं आहे. काय रडायचा कार्यक्रम आहे का विठ्ठला? ते म्हणाले, मुलगा सांगून ऐकत नाही, काय करू? महाराजांनी गमतीने मिश्किलपणे उत्तर दिलं, तुमचं वय किती? ते 70. ते म्हणाले, मग आता सांगायचं बंद कर विठ्ठला.
आणखी सोपं बोलू का? मुलांनी वडिलाचं ऐकलं पाहिजे आणि मूल ऐकेल असं वडिलांनी सांगितलं पाहिजे. ते तितकं प्रगत आणि व्यवस्थित असलं पाहिजे. त्याच्या भविष्याच्या उत्थानाला तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी जर प्रतिबंधक ठरत असतील तर मग आकाशी झेप घेरे पाखरा विठ्ठला. एक जण म्हणाला मला माझ्या आईची आज्ञा पाळता येत नाही. म्हटलं काय आज्ञा केली आहे तिने? ते म्हणाले ती म्हणाली माझ्या जीवात जीव असेपर्यंत तरी माळ घालू नको. आता काय करायचं हा शाळांचं? जळवत ती येथे उपजविती अंतराय साया साची जोडी माझी तुमचे पाय. आणि जे योग्य आहे ना ते आई वडील काय महाराज बालादपी सुभाषित. मग ते एखाद्या लहान मुलाने जरी सांगितलं ते योग्य आहे ना मग ते आपण ऐकलं पाहिजे. मला म्हणायचं काय, प्रपंचामध्ये तुम्ही सुखाच्या अभिलाषाने तरसत असाल नाही. माऊली म्हणते हा बरोबर आता सगळ्यांना सुख देईल. हा सगळ्यांना सुखद आहे म्हणून त्याला बघून माऊलीला सुख झालं. सुख झाले वो सजनी. दुसरी बार त्याचं रूपच असं होतं का ते पाहून सुख झालं. म्हणजे कसा दिसला हो त्यांना? समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी आजे समचरण दृष्टी विठेवरी आजे समचरण दृष्टी विठेवरी आजे. आ तेथे माझी हरी वृत्ती राहो तेथे माझी हरी समदृष्टीचा आहे हे पाहिल्यावर बरं वाटलं. आमच्या पाप पुण्याचा विचार तो करणार नाही. सुख झाले हो. दुसरा ज्ञानोबांनी बघितले त्याचे हात कुठे आहेत? कमरेवर आहे. हे बघितलं म्हणून सुख झालं कारण त्या रूपात ते दिसत होतं. कारण ज्ञानोबाराय म्हणतात हा भवसागर बुडवायला बी लागलाय. बुडवायला बरं भल्या भल्यानं बुडवतो तो भल्या भल्याने. बरं त्याला पार करण्याची ताकद ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्ये. पण याच्याजवळ येऊन काय फरक पडतो का ते पाहू ना. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतिनाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. भवाब्धीचा अंत ये तुलाची पाहे पा. जाणोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. बस पाणी एवढंच आहे. घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा आम्हाला निर्भय करणार भेटतं ना सुख झाले हो. मला सांगा शरीराच्या कोरोनाने माणसं जास्त मेली का मनाच्या कोरोनाने? काही पॉझिटिव्ह आले म्हणून आत्महत्या केल्यात आमच्याकडे. काही तर टेस्ट करावी लागणार म्हणूनच घाबरून गेले. काही तर 8-9 महिने खोकलेच नाही घडी. त्यांना वाटलं घरातले बाहेर काढतात का काय माहिती. काय अवघड आहे हो. काय दहशत आहे. काय दहशत आहे. काय दहशत आहे. आमच्या परिचयातलं एका परिवाराने अनुभव सांगितलं. चांगला शेडची मोठा बंगला बांधला त्यांनी. झाला पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्ह झाला आणि घरचे निगेटिव्ह झाले. हे ठेवायचंच नाही आता. मारुतीच्या मंदिरात शेट क्वारंटाईन. अरे आपली कोणीच नव्हती विठ्ठला.
करू नका. हे निर्भयपणा देणारा कोण आहे? पांडुरंग आहे. घाबरू नका, आलाय कोरोना, जाईल जाईल कोरोना. पाणी एवढंच आहे, तुम्ही धीर धरा, बस मला पकडून ठेवा. वाईट इतकंच वाटतं, एवढी माणसं नसती गेली महाराष्ट्रात सुद्धा. फक्त ज्याने ती जगली असती ना, ती कीर्तन बंद करून ठेवली होती. विठ्ठला त्यांचंही खरं आहे, कोविड सेंटर चालले नसते का? विठ्ठला माणसं तशी बरी झाली असती ना महाराज. काय ऊर्जा या कीर्तनाची, काय सकाळ. आणि तुम्ही अनुभवतात, आम्ही अनुभवतोय. तुम्ही पण जे कोणाचं असेल ना, आता सुरुवातीला लोक पत्रिका वाचून येतच नाहीत. आता बाबा कीर्तन आहे ना, ऐकू चला, कोणाचं काय असेल. आणि आम्ही पण तारखा घेताना आता आडीवेडे घेत, चला घ्याच आता विठ्ठल. कारण कीर्तन ऊर्जा पुरवतं, हे विसरू नये. त्याचं मूल्य काय कशात होईल महाराज, काय कशात होईल. निर्भयता देतो ना तो देव. आणि कोरोनाला आता घाबरायचं काही कारण नाही का? कोरोना झाल्यावर माणूस मरतोच असं आहे का? बोला, कोरोना झाला म्हणजे माणूस मरतोच असं आहे? इथं तर बऱ्याच जागा रिकाम्या असत्या. मग म्हणजे कोरोना झाल्यावर माणूस मरतोच असं नाही. बरं, नाही कोरोना झाला म्हणजे आपण मरणारच नाही. ऐकणाऱ्यांसकट सांगणाऱ्यांच्या तारखा ठरलेले, फक्त डिक्लेअर नाही म्हणून जेवण गोड जाते, नाही तर काही खरं नाही. जाणारच. उलट दिला या काळ्या अवकाश. इथून पुढे प्रत्येकाने भजन वाढवलं पाहिजे. हे आता पेमेंट संपलंय, हे बोनस मध्ये होत. आपण विठ्ठल तो विठोबा जेव्हा कमरेवर हात ठेवून उभा राहिला ना, बस ज्ञानोबाराय म्हणाले एवढंच आहे ना. आता हे बघून मला बरं वाटलं. सुख झाले हो साजनी. ती साजनी म्हणते रूप लोचनानी पाहिल्यावर सुख झालं, बरोबर आहे. पण रूप शब्द सामान्य, त्यात कशा कोणत्या रूपाचा बोध होत नाही. म्हणजे मग मत्स्य का कूर्म का वराह, माऊलींनी त्या साजनीला जे रूप पाहून सुख झालं त्याचा उद्घोष करून सांगितलं दुसऱ्या चरणात. तो
माधवाला पाहून बरं वाटलं ते हे रूप आहे. पण ज्ञानोबा राय, तुम्हाला इतकं सुख झालं? ते म्हणाले हे सुखासुखी दिसलं नाही ना, कारण याच्याबद्दलच्या अभिरुचीतीच किती दुष्करता आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. याला पाहून बरं का वाटलं, याला पाहून सुख का झालं? ज्ञानोबा राय म्हणतात सगळी सुख या स्थानामध्ये निवासाला असतात. तो रखुमा देवीचा वर माझा बाप आहे, त्याला पाहून बरं वाटण्याचे कारण अभंगाचा शेवट. सर्व सुखा